उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मंगळवारी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणावरून आज काँग्रेस, आप आणि शिवसेनेच्या सदस्यांनी शेतमालाला किमान हमी भाव लागू करण्याची मागणी करीत राज्यसभेत घोषणा दिल्यानंतर सभात्याग केलाय। मुंबईत झालेल्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शताब्दी समारोहाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते। यावेळी भाषणात उपराष्ट्रपती धनखड यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात केंद्राला अपयश येत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे। गेली 3 वर्ष समाधानकारक दर राहिलेल्या आले पिकाचे दर मागील 6 महिन्यांपासून घसरण सुरू झाली आहे। सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत सध्याचे निम्म्यावर म्हणजेच गाडी मागेल तब्बल 13,000 रुपयांनी कमी झाले। सध्या आले पिकासह प्रति गाडी 12 ते 12,500 रुपये दर मिळतोय। मागील 15 दिवसात आल्याच्या दरात प्रति गाडी 3 ते 4,000 रुपये घट झाली। दरातील घसरणीमुळे आले उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ लागलेत। सोलापूर जिल्ह्यात मागच्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी धास्तावलाय। पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने हजारो शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच खराब झालाय। आगामी काळात अवकाळी पाऊस झाल्यास आणखी नुकसान होईल अशी शेतकऱ्यांना चिंता वाटू लागली आहे। जालन्यात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। जालना तालुक्यातील कडवंची हे गाव जालन्याचं द्राक्ष हब म्हणून प्रसिद्ध आहे। या गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड करतात। मात्र काल कडवंची गावासह परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत पडले असून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुणे जिल्ह्यातील 87,647 सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात तब्बल 1,156,60,76,000 रुपयांचे वाटप केलंय। यंदा तब्बल 74,047 हेक्टरसाठी ऊस उत्पादकांना पीक कर्जाची वाटप केली असल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सूत्रांनी दिली आहे। खानदेशात कापसाची आवक कमी आहे। रोज 18 ते 20,000 क्विंटल कापूस बाजारात येत असून खेडा खरेदी दर निचांकी स्थितीत आहे। सध्या सरकीचे दरही कमी आहेत। सरकी दरात सुधारणा झालेली नाही, यामुळे कापसाचे दर खानदेशात दबावातच किंवा अपेक्षित नसल्याची स्थिती पाहायला मिळते। प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यास शेतकऱ्यांचे योगदान मिळेल। या उद्देशाने राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य आणि गळीत पीक स्पर्धा योजना राबवण्यात येते। रब्बी हंगाम सन 2024 पीक स्पर्धेत सहभाग होण्यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत संधी असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभाग घ्यावा असं आवाहन कृषी आयुक्तालयाचे विस्तार आणि प्रशिक्षण कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांनी केलंय। जंगलाचा ऱ्हास, वाढते शहरीकरण आणि कीटकनाशकांचा अतिरेकी वापर यामुळे परागीकरणात योगदान देणाऱ्या मधमाशांसह इतर किडींचं देखील अस्तित्व धोक्यात आलंय। याची दखल घेत पुणे येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत असलेल्या पुष्पविज्ञान संशोधन संचालनालयाने खास परागकण पर्यावास पुनर्स्थापन किट विकसित केलंय।